मित्रांनो, जुने रेशन कार्ड आता हळूहळू बंद केले जाणार आहेत। आपल्याकडे स्मार्ट रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। हा स्मार्ट रेशन कार्ड अवघ्या 2 मिनिटाच्या आत घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून डाउनलोड करता येतं। याची पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम प्ले स्टोर ओपन करा आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। इन्स्टॉल केल्यानंतर ओपन असा ऑप्शन दाखवेल, त्यावरती टच करा। टच केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे। हा केंद्र सरकारचा अधिकृत ॲप आहे, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा। यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी बेनिफिशरी युजर यावरती टच करा। आधार नंबर टाका, त्यानंतर दिलेला कॅप्चा जसे तसे समोरील रकान्यात भरून लॉग इन विथ ओटीपी या बटनावरती टच करा। आधार नंबर आणि कॅप्चा मी भरलेला आहे, तुम्हाला सुद्धा सेम प्रोसेस आहे। लॉग इन विथ ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड सक्सेसफुल नावाचा एक ऑप्शन येईल, ओके करा। ओके केल्याच्या नंतर आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी ओटीपी येईल। ओटीपी येईपर्यंत थोडीशी प्रतीक्षा आपण या ठिकाणी करूया। ओटीपी आलेला आहे, आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय या बटनावरती टच करणार आहोत। टच केल्यानंतर या ठिकाणी ओटीपी व्हेरीफाईड सक्सेसफुल नावाचा एक ऑप्शन आलेला आहे, इथे स्किप करा। स्किप केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुमच्या समोर आता तुमचा जो काही स्मार्ट रेशन कार्ड आहे तो आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड करण्यासाठी एक बाण दिलेला आहे खालती तोंड करून, त्यावरती टच करा। अवघ्या 1 सेकंदाच्या आत तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये हा स्मार्ट रेशन कार्ड डाउनलोड झालेला दिसेल। यामध्ये लाभार्थ्यांचं पूर्ण नाव, आरसी नंबर, याचबरोबर तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत ते पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दाखवलं जाईल। ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।